किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। काही ठळक बातम्या। हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण थाटात संपन्न। हिमायतनगर येथील मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संकुलात भव्य प्रांगणात हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील एक शूरवीर धाडसी अग्रगामी नेतृत्व स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा जयवंतराव पाटील वायफणेकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता हैदराबाद स्वातंत्र्य मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या विभागाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री माधवराव किनाळकर हे होते। प्रमुख अतिथी म्हणून हातगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांतताई पाटील या उपस्थित होत्या। तसेच सदरील कार्यक्रमास गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, ज्येष्ठ संचालक राम भारती, गणपत भारती, अरुण कुलकर्णी, प्राध्यापिका अरुणाताई कुलकर्णी, प्राचार्या उज्ज्वलाताई सदावर्ते, गजानन रणखाम, उपप्राचार्य LT डाके, तहसीलदार गायकवाड, पोलीस निरीक्षक कांबळे, हिमायतनगर तालुका प्रमुख राम ठाकरे, काँग्रेस तालुका प्रमुख विकास पाटील देवसरकर, भाजपा हिमायतनगर तालुका प्रमुख आशिष सकवान, भाजपा युवा जिल्हा प्रमुख राम सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आत्मा राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव सक्कारगे, माजी बांधकाम सभापती प्रताप पाटील देशमुख सरसमकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सक्से महावीर सेठ आदी मान्यवर उपस्थित होते। सदरील सोहळा कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करून वरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। काळजात घेऊन आव्हानांचा अत्तर छातडाला लावून उत्तर देण्यासाठी सज्ज असलेले आदरणीय हेमंत भाऊ आपल्यासाठी एकच म्हणेन की समाज आहे देव आपुला, वारस आपण विजयाचे, मरुभूमीवर वसंत फुलू, स्वप्न आपले सर्जनाचे। आदरणीय हेमंत भाऊ पाटील। मराठी मनासमान बिंदू छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। या देशासाठी जे लढले, अमर हुतात्मे झाले, सर्व हुतात्म्यांना वंदन करतो। आज आपल्या भागातील वीर हुतात्मा जयंतराव पाटील वायफणेकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर, या भागाचे सन्माननीय आमदार माधवराव पाटील जवळगावकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय राम भारती काका, श्री लक्ष्मणराव सक्कारगे काका, अरुणराव कुलकर्णी, सुभाषराव व्यवहारे, आदरणीय पंजाबराव चव्हाण सर, हेमलता पाटील, रामभाऊ ठाकरे, श्री विशाल राठोड, प्रकाशराव वानखेडे, परमेश्वरजी गोपतवार, महावीर शेख, इथं उपस्थित असलेली हिमायतनगर नगरीतील सर्व मंडळी, सर्वप्रथम ताई तुमचं मनापासून मी आभार मानतो की आपण वीर हुतात्मा जयंतराव पाटलांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी माझ्या हस्ते आपण हा पुतळ्याचं अनावरण करायचं ठरवलं। हे मी माझं स्वतःचं मोठं भाग्य समजतो। आपलं भाषण मी ऐकत होतो। 80च्या दशकामध्ये आम्ही शाळेमध्ये होतो, येळेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी होतो आणि त्यावेळेस तिथं सुद्धा हुतात्मा स्मारक आहे। त्या हुतात्मा स्मारकांच्या इमारतींचे बांधकाम आमच्या डोळ्यासमोर झालेले आहे। आपल्या हिमायतनगर तालुक्यातल्या
11 हुतात्म्यांची नावं आपण जे आज पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. जे अनेक हुतात्मे झाले, नाही चिरा नाही पंथी, ज्यांची नावं सुद्धा समाजाला माहीत नाही, ज्यांच्या नावे कुठे सुद्धा एकही चिरा लागलेला नाही, ज्यांनी स्वतःचा देह जिथं अर्पण केला तिथं एकही वाद जळत नाही, पंथी जळत नाही, अशा हजारो वीरांनी हा देश स्वतंत्र केला. आपल्या मराठवाड्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. 17 सप्टेंबर 1948 उजडावं लागलं. त्यासाठी ज्या अनेक लोकांनी खस्ता खाल्ल्या त्यापैकी एक वीर हुतात्मा जयंतराव पाटील. खरं म्हणजे जे या भागातले वीर झाले त्यांचा इतिहास लिहायचा राहून गेला. अनेक लोक हुतात्मा झाले. मला तरी कधी कधी मोठा प्रश्न पडतो की काही माणसं ती कशासाठी लढली असतील, त्यांच्या प्रेरणा काय असतील. भगतसिंगांचं नाव आपण ऐकलेलं आहे. वयाच्या 21व्या वर्षी भगतसिंग फासावर गेले. ज्या वयामध्ये माणसाने महाविद्यालयात जायचं, प्रेम करायचं, हसायचं, मित्रांबरोबर तारुण्य रंगवायचं, अशा वयामध्ये माणसं देशासाठी फासावर जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो. एका सरदाराचे ते पुत्र होते, सरदार झाले असते. मोगलांसारखा मोठा जनानखाना त्यांना बाळगता आला असता. वयाच्या 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज कैलासवासी झाले. या माणसांच्या जगण्याच्या प्रेरणा काय असतील हा प्रश्न मला पडतो. माणूस मेल्यानंतर त्यांचे पुतळे होतात, अनेकांचे पुतळे होतात, अनेकांचे पुतळे होत नाहीत. आता तर पुतळ्यांना फक्त जयंत्या महंत्या असल्या तरच हार घातले जातात. जयंत्या महंत्या नसल्या तर त्या पुतळ्यांना कोणी शिवतही नाही. कावळ्यांचा स्पर्श त्या पुतळ्यांना होत असतो. समाजाला या पुतळ्यांकडे बघायला वेळ नाही. आपण आपल्या भाषणातनं समाजाची वस्तुस्थिती व्यथाताई मांडले. आपण आमच्या डोळ्यामध्ये निश्चित अंजन घातले. आज मी येत असताना हुतात्मा जयंतरावांचं चारित्र्य मी त्यांचं वाचत होतो. ते वाचत असताना मला पहिल्यांदा कळालं की आपल्या काकांनी 60 वर्षापूर्वी शंकरराव चव्हाणांचा पराभव केला होता आणि त्याची फळ म्हणून जाणीवपूर्वक राजकारणामध्ये आपल्याला जो त्रास झाला, तो त्रास का झाला हे आज मला उमगलं. हे त्याच्या पाठीमागे जरी कारण असलं तरी ताई काठी कानापेक्षा मोठी असू नये हा आता राजकारणाचा प्रघात झालेला आहे. तुमच्यासारखी चारित्र्यवान माणसं, बुद्धिवान माणसं, ज्यांना समाजाची जाण आहे, समाजाचा अभ्यास आहे, गरिबांची कळवळ आहे, किनाळकर साहेबांसारखा एक मोठा वक्ता असणारा माणूस, ही माणसं समाजामध्ये टिकू शकली नाही. भले निवडणुकीच्या राजकारणामध्ये ही माणसं सातत्याने निवडून येऊ शकली नसती. म्हणून ताई तुमचं आणि किनाळकर साहेबांचं महत्व हे समाजातलं कमी होऊ शकत नाही. कारण निवडणुकीचं राजकारण हे आता वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे. निवडणुकींवरनं माणसाचं मूल्यमापन हे होऊ शकत नाही. आपला जो विचार आहे, आपण आपल्या कारकिर्दीमध्ये गेलेली कामं असतील, आपण आपल्या एका कारकिर्दीमध्ये हुतात्मा जयंतराव कारखान्यासारखा कारखाना आपण उभा केला. मी गेली 5 वर्ष झाले लोकांनी उभा केलेला कारखाना विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु राजकारण्यांनी मला कारखाना घेऊ दिला नाही. पैसे होते, सगळं होतं, परंतु कारखाना मी काही घेऊ शकलो नाही. आणि आपण एका ओसाड जमिनीवरती आज एवढा मोठा आपण कारखाना उभा केला, ही काही साधी गोष्ट नाही. तर समाजाचं दुर्दैव आहे. अशी ताई आपण जपू शकलो नाही, अशा ताईला आपण सांभाळू शकलो नाही. आपण आपल्या भागातलं नेतृत्व, कर्तृत्व जर आपण सांभाळलं नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच एक बांधवा.
म्हणून मला ताईबद्दल असेल, किनाळकर साहेबांबद्दल असेल, सातत्याने मला त्यांच्याबद्दल एक आस्था, आपुलकी, आत्मीयता आहे. हे काही केवळ प्रेम आहे म्हणून नाही, पण अशी माणसं समाजाने जपायला पाहिजे होती. अशी जर माणसं देशाच्या सारी पाठावर, या राज्याच्या राजकारणामध्ये जर मुख्य सूत्रधार असली तर निश्चित स्वरूपामध्ये एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आपल्या जिल्ह्यामध्ये घडला असता. कारण या माणसांना गरिबाची जाण, गरिबांचं दुःख माहीत आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत आहे. आणि अशा या जिल्ह्यामध्ये ताईंनी सांगितलं की जिथं चुलीचा धूर निघत होता तिथं त्यांनी कारखान्याचा, ऊसाचा कारखाना उभा करून आज एवढ्या मोठ्या कारखाना उभा करून त्याचा धूर काढला. परंतु दुर्दैवानं राजकारणामध्ये हा कारखाना गेला. आपल्या ज्या काही व्यथा आहेत ताई, आमच्या या व्यथा आहेत आणि निश्चितच आपण जे काही आज मांडलेलं आहे ते घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत. इस्लापूरच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं कुठल्याही प्रकारचं शौचालय तिथं होणार नाही, ही मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. आणि एक चांगलं देखणं प्रांगण आणि तिथं सुद्धा वीर हुतात्मा जयंतराव पाटील वायफळीकर यांचं एक चांगलं स्मारक झालं पाहिजे, लोकांचा राबता तिथं असला पाहिजे आणि चांगल्या पवित्र गोष्टी तिथं घडल्या पाहिजे, मुलं घडले पाहिजे, चांगली पिढी घडली पाहिजे. यासाठी जे काही चांगलं करता येईल ते निश्चित येत्या वर्षभराच्या आत करण्याचा शब्द आपल्याला ताई तिथं देतो. आज आपण इथं कार्यक्रम केलाय, पुढचा कार्यक्रम आपण निश्चित इस्लामपूरच्या हुतात्मा स्मारकामध्ये करू. हा शब्द देतो. पैसे जाहीर करत नाही, जे लागेल ते मी तिथं करण्याचा प्रयत्न करीन. तसेच आपण पीक विमाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोललेला आहात. निश्चित ताई, मागच्या वर्षी या भागाचा पीक विमा मिळालेला नाही. हिंगोली जिल्ह्याला दरवर्षी 10 कोटी 5 कोटी विमा मिळत होता. सातत्याने झगडलो. मागच्या 2 वर्षामध्ये तिथं 125 कोटीच्या वरती पीक विमा मिळालेला आहे. मागच्या वर्षीचा पीक विमा आपल्याला मिळालेला नाही आणि या वर्षीचा पीक विमा सुद्धा अपेक्षित आहे. निश्चित त्यासाठी मी भांडण करून आपल्या या तालुक्याला पीक विमा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. हाही शब्द या प्रसंगी देतो. आज खरंच मला मनापासून एक आनंद झाला की एवढं मोठं स्मारक, खरं म्हणजे ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, ज्यांनी मराठवाडा स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिलं, अशी माणसं काही लोकांनी स्वतःच्या वडिलांची नावं वैद्यकीय महाविद्यालयांना दिली, धरणाला दिली, जिथं जिथं देता येतील तिथं दिली. जी माणसं देशासाठी लढली नाही असे सुद्धा खोटे अनेक लोकांनी, तुम्हाला सांगतो, पगारी उचलल्या. परंतु ज्यांनी स्वतःचं कुटुंब बघितलं नाही, मुलं बाळ बघितले नाही, घरदार बघितलं नाही, स्वतःचा जीव बघितला नाही, अशांची कुठेही नावं नाही, अशांचं कुठेही तुम्हाला सांगतो नाव घेतल्या जात नाही. अशा अनेक हुतात्म्यांसाठी आपण आज एक चांगलं पुस्तक काढलेलं आहे. या निमित्तानं आपल्या भागातला हा इतिहास आपल्या भागातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे आणि जी माणसं लढलेली आहेत त्यांच्यासाठी आदरभाव आणि सन्मान हा झाला पाहिजे, ही माझी पवित्र भावना आहे. आज पुनश्च एकदा मला बोलून आपण जो काही सन्मान दिला त्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलचे अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा व इतर ग्रुपवर शेअर करा.